और दिल्ली में मुझे मालूम नहीं कौन ब्रीफिंग करता है। जिस प्रकार से मुख्यमंत्री जी को उन्होंने कहा है कि इसका स्पष्टीकरण करिए, अगर चाहिए तो अच्छा ब्रीफिंग वाला मैं भेज देता हूं राहुल गांधी के पास। महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार ने जितनी मजबूती से कार्रवाई की है जो पेपर के लीक के इस इशू पे, तो उसके लिए आज तक की सबसे गंभीर और बड़ी कार्रवाई हमारे सरकार ने की है। दोबारा हिम्मत नहीं करेगा कोई पेपर की इस प्रकार से छेड़खानी करने की और बच्चों के साथ छेड़खानी करने की। सर, चेंबूरमध्ये झाड पडून विधान श्रीवास्तव या मुलाचा जो मृत्यू झालेला होता त्या सगळ्या संदर्भात आता चौकशी अहवाल जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतो आणि त्या चौकशी अहवालातून गार्डन डिपार्टमेंट, रस्ते विभाग या सगळ्यांना क्लीन चिट मिळताना पाहायला मिळते आणि अवघा फक्त 7 लाख रुपयाचा दंड या सगळ्या कंत्राटदारांवरती दिला जातो। एखाद्या मुलाची मृत्यू ही इतकी सहज आणि सोपी कमी किमतीची आहे का आणि कोणाला जबाबदार धरलं जातं? मुंबईच्या महापौरांनी देखील हा अहवाल आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलेलं आहे। नाही, ठीक आहे, असा अहवाल जर आला असेल तर अजून काही अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याची समिती नेमून तपासता येतो। आता तर यांत्रिकी व्यवस्था उभी झालेली आहे, आपण रूटचं वय किती, झाडाचं वय किती सारं काढता येतं। त्यामुळं मला वाटतं जर त्यांना मान्य नसेल तर अजून वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं चौकशी होईल किंवा नवीन आधुनिकीकरण जे आता आपण स्वीकारलं यातनं चौकशी होईल। पण हे मात्र खरं आहे की राज्यातल्या सर्व रस्त्याच्या दुहीकडले झाडं जे आहेत त्या झाडाचं ऑडिट केलं पाहिजे, त्यांची यांत्रिकी पद्धतीने तपासणी केली पाहिजे। जे झाडं वय संपलं असेल त्यांना यांत्रिकीकरणातून चेक केलं पाहिजे। मोठे मोठे ऍक्सिडेंट होत आहेत, जीव जात आहे, त्यामुळं आमचे वनमंत्री आणि सर्व त्याचे विभाग आहे, डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे, त्याची काळजी घेतील। आणि दुसरं महत्वाचं, यानंतर कुठलंही डेव्हलपमेंट करताना झाडाचं संरक्षण केलं पाहिजे, झाडाला प्रोटेक्ट करून संरक्षण केलं पाहिजे, कॉन्क्रीटमुळे झाड पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, हे सुद्धा आम्ही करणार आहोत। ऑपरेशन टायगरमधले जे काही 6 खासदार होते त्यांचं अजून मंजूर केलं नाही लोकसभा अध्यक्षांनी, असं अरविंद सावंत म्हणत आहेत। आता नियमात जे असेल ते नक्की आमचे लोकसभा अध्यक्ष करतील। नियमाच्या बाहेर जाऊन कुठलंही काही होणार नाही आणि एकनाथजी कधी किंवा त्यांचे जे काही पक्ष आहे हे कधी चुकीच्या पद्धतीनं कोणाचं नुकसान होईल असे कुठलंही ऑपरेशन करणार नाही। त्यांनी जे काही खासदार त्यांच्याकडे गेलेले आहेत ते विचारपूर्वक कायद्याचा अभ्यास करूनच गेले असतील, त्यामुळं कमी जास्त उशीर लागला असा निर्णय व्हायला लोकसभा अध्यक्षांचा। पण नियमाने जे काय व्हायचं ते होईल, नक्की होईल, कारण जे काही खासदार आले आहेत ते आपली काही राजकीय प्रतिष्ठा दावाला लावून थोडी आले आहेत, त्यामुळे त्यांना नियम माहिती आहे, त्यांना कायदे माहिती आहे, त्यामुळं कमी जास्त वेळेला ते मंजूर होत असतं। ज्या फैयाजनी वाटल्या होत्या मोहरमच्या मिरवणुकीमध्ये साधारण 30,000 विषारी कॅप्सूल होत्या त्याच्याकडे, त्याची पोलीस आता चौकशी करतायत आणि त्याचे धागेदोरे आता देशविरोधी कारवाईपर्यंत पोहोचलेले आहेत आणि काही देशविरोधी ईमेल्स त्याच्या फोनमध्ये आढळून आलेले आहेत, दहशतवादाचा संशय। मी हेच सांगतोय, असे अनेक प्रकरणं जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होत आहे, याला जे काही व्यवस्थित पद्धतीने हँडलिंग होते आहे, व्यवस्थित पद्धतीने पोलिसांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी देखरेखीखाली हे सर्व आता पकडलं जात आहे। हे जे देशविरुद्ध कारवाई करणारे, विघातक कृत्य कारवाई करणारे लोक सिस्टीमच्या कंट्रोलमध्ये आता येण्याचा सुरू झालेला आहे। एक काळ असा होता की यांना काहीच त्या ठिकाणी कुणाचे बंधन नव्हते, कुणाचं त्या ठिकाणी कंट्रोल नव्हतं, पण आता माननीय मुख्यमंत्र्यांनी जी काही व्यवस्था उभी केलेली आहे, आधुनिकीकरण स्वीकारलं आहे, याच्या माध्यमातून आपण खूप पुढे गेलो आहे आणि अशा लोकांना आपण जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। 6 महिन्यांमध्ये राज्यामध्ये भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आलेलं आहे। आपल्याकडे या संदर्भात काही माहिती आहे का? कोणत्या भागामध्ये सर्वाधिक भेसळयुक्त दूध वितरित करण्यात आलेलं आहे? जोडून विचारतो, मी तुकाराम मुंढेंकडे माहिती घेऊन तुम्हाला कळवतो। शरद पवारांची मोठ्या ब्रँडवरती एफडीएने कारवाई केलेली आहे, कारण ज्या संस्थांवरती ही कारवाई झालेली आहे भेसळयुक्त दुधाची, त्यांचं दूध सोनाई दूध संघामध्ये जात असल्याचं समोर आलेलं आहे। मी खरं तर अशा कारवाई जोरात झाल्या पाहिजे जे या राज्याच्या गरीब लहान लहान मुलांच्या जीवाशी संबंध आहे। भेसळयुक्त दुधाचा संबंध लहान मुलांच्या जीवाशी आहे, त्यांचं किडनी, लिव्हर, हार्ट आरोग्य किती खराब होणार भेसळयुक्त दुधामुळे, याची काळजी याचं तरी काय वाटलं पाहिजे अशा कंपन्यांना। अशा कंपन्यांना तर कधी जिवंत ठेवूच नाही, यांना संपवलंच पाहिजे। भेसळयुक्त दूध विकून आयुष्याशी खेळणे
शरीराशी खेळणे, या पिढीशी खेळणे आहे लहान मुलांच्या. त्यामुळे मला असं वाटतं असे जे लोक आहेत या महाराष्ट्रामध्ये, खरं तर तुकाराम मुंडेंचं मी या बाबतीत अभिनंदन करेल की त्यांनी या ठिकाणी प्रचंड मोठं पाऊल उचललं आहे. जो सापडला, किती मोठा माणूस राहू दे, त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, त्याला सोडूच नाही अशा भूमिकेत आम्ही. सर, शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येणार आहेत का, एनडीए बरोबर जाणार आहेत का, अशा सगळ्या चर्चा ज्या आहेत वारंवार गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या आहेत. जयंत पाटील जे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी त्यांच्या आमदारांशी थेट संपर्क साधला. त्या सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे की आपण एनडीए सोबत जाऊ, फक्त रोहित पवारांचा कुठेतरी या सगळ्याला विरोध आहे एनडीए सोबत. नाही, तुम्हाला जी माहिती आहे ती माझ्याकडे काही नाही आहे. राहिला प्रश्न त्यांचं काय होणार, एक तर शरद पवार साहेबांना तुम्हाला भेटावं लागेल किंवा जयंत पाटील साहेबांना भेटावं लागेल. रोहित पवार आज मुंबईत असतील, त्यांना भेटून घ्या. माझ्याकडे तर काही नाही परंतु आहे. तुम्ही त्यांना सोबत घेणार आहेत का? तर जुहू चौपाटीच्या आले संदर्भातला प्रश्न होता. मुंबईतलं महत्वाचं स्थान आहे, मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येतात, मात्र गेल्या आठवड्याभरापासून पाहतोय चौपाटीवरती प्रचंड प्लास्टिकचा कचरा जमा झालेला आहे. एकंदरीत मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतोय, मात्र सर्वात महत्वाची चौपाटीच आता सगळ्यात प्रदूषित समोर येते. याबद्दल मी महापौर आणि कमिशनरची चर्चा करेन. सर, जिस तरीके से अरविंद सावंत इन्होंने कहा है कि जो 6 सांसद शिंदे गुट में शामिल हुए हैं उनका रजिस्ट्रेशन नहीं हुआ है, ओम बिरला भी उन्हें नहीं बचा सकते. मुझे विश्वास है कि 6 खासदार, 6 मेंबर ऑफ पार्लियामेंट जो एकनाथ शिंदे के पास गए हुए हैं. एकनाथ शिंदे जी ने सब कायदे का सब कुछ निरीक्षण किया होगा. वो 6 मेंबर ऑफ पार्लियामेंट में भी कुछ निर्णय जो करते वक्त कुछ ना कुछ तो नियम का पालन किया होगा. अब लोकसभा अध्यक्ष जी ने आज ही क्यों नहीं किया, कल ही क्यों नहीं किया, कब करेंगे, ये तो मेरा अधिकार नहीं, ना आपका अधिकार है. वो तो माननीय अध्यक्ष जी का अधिकार है, लोकसभा अध्यक्ष जी का अधिकार है. तो निश्चित रूप से समय आने पर उनके नियम कायदे जो भी होगा, लेकिन मुझे विश्वास है कि जो भी होगा नियम से होगा.